आमच्या ज्ञानोबांनी सांगावं नाम्या, अरे देव काही फक्त विटेवरच आहे, देव काही फक्त पंढरपुरातच आहे. नाम्या अरे बाहेर पड, तुला एको देवहा सर्वभूतेषु बुडहा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा हे उपनिषदांचं सार कळल्याशिवाय राहणार नाही. देव सगळीकडे आहे. तुला विठळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सगळीकडे विठ्ठल दिसला हो नामदेव महाराजांना. कधी जेव्हा पंढरपुरातनं बाहेर पडले, ज्ञानदेवांनी सांगावं नाम्या, अरे पंढरपुरात राहून भागायचं नाही, तुला बाहेर पडावं लागेल, धर्माचा प्रचार प्रसार करावा लागेल, नामाचा प्रचार करावा लागेल. आणि मग जगाला कळू दे, नामदेव नावाचा शिंपी हा फक्त कपडे शिवणारा शिंपी नाही, तर अवघा देश आणि अवघा प्रांत शिवायला निघालाय भक्तीच्या धाग्यानी, भक्तीच्या सुईनी आणि प्रेमाच्या धाग्याने. सगळा प्रांत नामदेव महाराजांनी जोडला. पंजाब प्रांतामध्ये घुमान इथं आज नामदेवांचं मंदिर आहे, जिथे मराठी साहित्य संमेलन काही वर्षांपूर्वी भरलं होतं. अशा सर्वदूर पर्यंत पोहोचलेल्या नामदेवांच्या नंतर काळ येतो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा, ज्यांनी भागवत धर्माला खऱ्या अर्थी खांब दिला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि अशी स्थापना झालेली मंदिराची रचना, त्या मंदिराचा कळस होण्याचं काम आमच्या तुकोबरायांनी केलं. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, पुरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, पुरलो उपकारा पुरता, पुरलो उपकारा पुरता. अणुरणिया भोगणा, अणुरणिया भोगणा, तुका काठाय बढा, तुका काठाय बढा, तुका काठाय बढा. अणुरणिया भोगणा, तुका आकाशाय बढा. भागवत धर्म संप्रदाय मंदिराला कळस चढवण्याचं भाग्य तुका झालं असे. कळस भजन करा सावकाश. अशी सुंदर दिव्य आणि भव्य अशी भक्तीची परंपरा, संतांची परंपरा तुम्हाला मला लाभली, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की या संप्रदायाचे, या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. नाहीतर मग डोंगरे शास्त्रीजी फार सुंदर सांगतात बरं, कीर्तन केलिये, कथा केलिये, जाने की हमारी औकात क्या है. आम्ही कोण कथेला कीर्तनाला जाणार आहे हो. बघा तुम्ही, ठरवून सुद्धा आम्ही कीर्तनाला येऊ शकत नाही. बघा महिला वर्ग, आज येत आहे का कीर्तनाला? नको. बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही, मूडच नाही लागत, आज घरात कोणी नाही, मला थांबलं पाहिजे, अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. पण ज्यावेळी कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं, भगवंत बोलावतो तेव्हा आमची पावलं इथं येतात. नाही तर व्यर्थ अभिमान चढतो. आम्ही कीर्तन ऐकलं, आम्ही कीर्तन केलं, आम्ही कीर्तन वाजवलं, आम्ही कीर्तन गायलं, असं नाही बरं. आणि म्हणून याच विकारातून सुटका व्हावी तुमची माझी, याकरता संतांनी तुमच्या आमच्यासाठी भगवंताकडे मागणं मागितलं. म्हणून मागणीपर असलेला नामदेव महाराजांचा प्रस्तुतचा हा अभंग, ज्याला नामदेवांचं पसायदान म्हणून साहित्यामध्ये दर्जा मिळाला. ज्या पद्धतीनं ज्ञानोबांनी पसायदान मागितलं, ज्ञानोबांचं पसायदान कुणाला माहिती नाही, संतांनी मागणं मागितलं. पहिला प्रश्न आहे, संत मागणं मागतात का? आणि मागत असतील तर काय मागतात? संतांचं मागणं आणि तुमचं आमचं मागणं याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, आणि संतांना मागावं का लागतं? तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये जर बघितलं तर तुकोबरायांनी भगवंताकडे मागणं मागितलं. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. गुण गाईल आवडी, हेची माझे सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी.
विचारावं तुकोबरायांनी आणि पांडुरंगाने येऊन विचारावं, तुम्हाला मला देव कधी विचारेल का असं, बोल तुला काय हवंय, बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे. एकतर आम्ही अशी प्रार्थना करत नाही, त्यामुळे देव आमच्या समोर येत नाही पहिली गोष्ट. आणि आला तो जर म्हणालाच माग, तर मागायचं काय हे आम्हाला कळत नाही. आम्ही नको त्या नश्वर गोष्टी मागतो. दानपेटीमध्ये 10 रुपयाची नोट टाकतो, म्हणतो यंदा पोरीचं जुळू दे, पोराला नोकरी लागू दे, प्रपंचामध्ये सुख मिळू दे, शेजाऱ्याचं वाटोळं होऊ दे, अशी आमची मागणी. अहो पण संतांचं मागणं वेगळं होतं. परोपकाराय सताम विभूतया, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. या न्यायाने ज्यावेळी परमात्मा पांडुरंग उभा राहायचा भगवंत तुकोबरायांसमोर, आणि तुकोबराय सांगायचे देवा काय देशील, भगवंत म्हणायचे माग, तुला काय हवं ते माग. भानुदास महाराजांना सुद्धा पांडुरंगाने म्हणावं काहीतरी मागा, काहीतरी मागा. भानुदास महाराज म्हणले मला काही नको, तुलाच काही हवं असलं तर तूच मागून घे माझ्याकडून. याला म्हणायचं भक्त, याला म्हणायचं संत. नाथांचे वंशज पूर्वज असलेले भानुदास महाराज म्हणायचे देवा मला तू देशील असं मला काही नकोय म्हणाले, तुलाच जर काही पाहिजे असेल तर तू मागून घे. हे धाडस संतांकडे होतं, हा अधिकार संतांकडे होता. आणि म्हणून भानुदास महाराजांना भगवंत म्हणतात मला तुझ्या कुळात जन्म घ्यायची परवानगी दे, म्हणून नाथांचा जन्म आहे. तुकोबारायांना भगवंतांनी विचारावं तुकोबा काहीतरी मागा. महाराज म्हणले नको देवा मला काही नको. ही अवस्था भक्तीची की काहीच मागत नाही, त्याला प्रेम म्हणतात. बरं आम्हाला जर मागा म्हटलं की आमची यादी तयार आहे. बघा तुम्ही प्रत्येकाच्या मनात सुरुवातच झालं असेल, देव आला समोर मी हे मागून घेईन पहिल्यांदा. फारच काही नाही तर आमच्या महिला वर्गाचा आवडीचा विषय, जे जे मागता येईल तेवढं भगवंताकडे सगळं मागू. आम्ही प्रपंचातलं सुख मागू, पोराबाळांचं सुख मागू, पैशांचं सुख मागू, भौतिक सत्ता संपत्ती, कारण आम्हाला लौकिक प्रसादच महत्वाचा वाटतो. अलौकिक प्रसादाचा अर्थ कळायला वेळ लागतो श्रोते हो. अलौकिकातला प्रसाद, अलौकिकातलं मागणं संतांनी मागितलं, आम्ही लौकिक प्रसादाला महत्व देतो. म्हणून आमच्याकडे म्हण आहे भजनाला 8 आणि भोजनाला 60. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून एवढी एरवी 7 दिवसात सुद्धा न फिरकणारी माणसं महाप्रसादाला असतात की नाही, काल्याला असतात. आमच्याकडे म्हण आहे अलौकिकातला प्रसाद आम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, तो अर्थ कळायला आयुष्य जावं लागतं, त्यासाठी संतांचे पाय धरावे लागतात. तेव्हा आम्हाला भगवंताचा अलौकिक प्रसाद काय असतो ते कळतं. आम्ही लौकिकातल्या प्रसादासाठीच तुझं माझं माझं तुझं करत बसलो, आणि तो लौकिक प्रसाद प्राप्त करण्याकरता जीवाचं रान करायला तयार आहे आम्ही. पण लौकिकापेक्षा अलौकिक मागणं संतांनी मागितलं. ज्यावेळी तुकोबरायांच्या समोर पांडुरंग म्हणतात तुकोबा मागा मागा मागा, त्यावेळी महाराज म्हणतात देवा काय देशील रे, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पारणे राखीला दारवंटा. भगवंता हे सगळं आम्हाला आमच्या वाड वडिलांच्या कृपाशीर्वादाने मिळालंय. इको बंद करा दादा, कमी ठेवा मगापेक्षा. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा काय देशील, अरे आमच्याकडे संपत्ती म्हणूनच आम्हाला हे मिळाले, तू काय देणार आता. तुकोबा म्हणतात आमच्या वडिलांची मिरास आहे. मिरास या शब्दाचा अर्थ कॉन्व्हेंटला जाणाऱ्या पोरांना कधीच कळणार नाही, फार तर तो कीर्तनात कळेल, फार तर तो मराठी माध्यमाच्या पोरांना कळतील. आता याच्यातून मी इंग्लिश मिडियमला घालू नका मराठी मिडियमला घाला हे सांगायला आलेली नाही. काळाची गरज आहे, आमच्या पोरांना उत्तम इंग्लिश बोलता आलंच पाहिजे, पण आमच्या मायबोलीला विसरून चालणार नाही. तुकोबांची गाथा काढायची असेल, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी काढायची असेल या जन्मात, तर मराठीला सोडून चालणार नाही. महाराज म्हणाले माझ्या वडिलांची मिरास. मिरास या शब्दाचा अर्थ ॲसेट असा आहे बरं का. आता असं बोललं मराठीत की लवकर कळेल. आणि ॲसेट या शब्दाचा अर्थ आहे संपत्ती, वारसा हक्कानी जे मिळतं की नाही ते. तुकोबा म्हणतात आम्हाला वारसा हक्कानी काय मिळाले, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आज आमच्या घरातलं 16 वर्षाचं कार्ट वडिलांना विचारतं तुम्ही आमच्या करता काय ठेवले, विचारतं की नाही. 20, 22, 25 वर्षाचं वय झालं, जरा मिसरूड फुटलं, जरा काही कळायला लागलं की आम्ही आमच्या पालकांना विचारून मोकळे, 7-12चा उतारा आमचं नाव पाहिजे आता, आमच्यासाठी तुम्ही काय ठेवलं असं म्हणणारी आजची पिढी. आणि तुकोबरायांसारखा एक द्रष्टा संत तुकोबराय सांगतात माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. भगवंता
मला तुझ्या चरणांची सेवा माझ्या वाडवडिलांकडून मिळाली आहे, तू मला काही द्यावं असं काहीच नाही, आणि द्यायचंच असेल तर हेची दान देगा देवा तुझ्या विसर न व्हावा. असं उदात्त मागणं, देणारा तेवढ्याच ताकदीचा, मागणारा तेवढ्याच ताकदीचा. ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये जगानी फक्त निंदा, अपमान, छळ एवढंच दिलं. आमच्या साईनाथांचं उदाहरण घ्या, पणत्या पेटवायला, दिवे पेटवायला तेल सुद्धा नाही, लोकांनी चेष्टा करावी, पाणी द्यावं तेल म्हणून आणि पाण्यावरती दिवे पेटवावेत, हा चमत्कार करावा. या चमत्कारासाठी संतांचा जन्म नव्हता श्रोते हो. साईनाथांना चमत्काराची हौस नव्हती हो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सातारचे एक प्रसिद्ध संत आहेत. ते म्हणायचे, संत जेव्हा चमत्कार करतात त्यावेळी त्यांच्या पातळीपेक्षा कितीतरी खाली आलेले असतात. साईनाथांना लोकांचा विश्वास बसावा याकरता चमत्कार करावे लागले. चमत्काराची हौस नव्हती. साक्षात ब्रह्मतदाकार वृत्तीला, सच्चिदानंद अवस्थेला पोहोचलेली ही विभूती. आणि अशा वेळी ज्ञानोबांच्या काळात सुद्धा ज्ञानोबांना कमी नाही त्रास दिला लोकांनी. इतकं छळलं. रस्त्याने जाताना, माधुकरी मागताना कुणीतरी झोळी हिसकावून घ्यावी, पीठ ओढून घ्यावं, सांडावं सगळं जमिनीवर, कुणीतरी पिठात रेघोट्या ओढाव्यात. काय पाप केलं होतं मला सांगा, काय पाप केलं होतं असं? आणि अशा वेळी हे सगळं सहन करावं या चारही भावंडांनी. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घ्यावं. का? मुलांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवू नाही समाजाने. ब्रह्मचित्काला मुक्ताई निवृत्तीनाथांना सांगते, दादा आई कुठे गेली रे? निवृत्तीनाथ सांगतात, मुक्ता आई आपली देवाघरी गेली. मुक्ताई सांगते, आई तर रोजच जाते देवाघरी, अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालते, सिद्धेश्वराला जाते, आत्ता येईल आई म्हणाले. नाही मुक्ते, आई कायमची निघून गेलीये, देहांत प्रायश्चित्त घेतलं आई वडिलांनी असं सांगितलं. आणि मुक्ताईनी परकर पोलक घातलेली 4 वर्षाची पोर निवृत्तीदादांच्या मांडीवर बसते आणि सांगते, निवृत्तीदादा आई गेली, मग आता तुम्हाला आई कुठली हो? तुम्हाला आई कुठली? ढसढसा बांध फुटला निवृत्तीनाथांचा. मुक्ताईच्या भुरभुरत्या केसावरनं हात फिरवला आणि सांगतात, मुक्ते आजपासून तू माझी आई, आद्यत्रय जननी देवांची. काय दिलं हो समाजाने या सगळ्या लोकांना. पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी, दुष्टांचा दुष्टपणा संपू दे, तया सत्कर्मी रती वाढो. असं इतकं देखणं मागणं जगाच्या पाठीवर कुणीच नाही मागितलं, आमच्या संतांनी मागितलंय. जगाने फक्त त्रास दिला. आम्हाला जर आमच्या शेजाऱ्यांनी त्रास दिला तर आम्ही त्याचं सुख चिंतू का हो? खरं सांगा अंतःकरणापासून. नाही ना. म्हणून संतांचं हृदय वेगळं, तुमचं माझं हृदय वेगळं. आम्ही आपल्या माणसाचं सुद्धा अहित कसं होईल याच्या प्रयत्नात असतो रात्रंदिवस. पण तुकोबरायांसारखे, ज्ञानोबांसारखे, नामदेवांसारखे संत जगाच्या पाठीवर येतात, आगळं वेगळं मागणं भगवंताच्या चरणाजवळ मागतात. ज्यावेळी वयाच्या 5व्या वर्षी भगवंताच्या समोर नामदेव महाराजांनी उभं राहावं आणि हट्ट करावा, देवा जेव. का? वडिलांनी सांगितलंय, देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. 5 वर्षाचं लेकरू आहे. किती? तुमच्या माझ्या घरातलं 5 वर्षाचं लेकरू जरा बघा, ते गावभर आता माझी सटकली करत हिंडतय. त्याला काही नाही, सांगणारी आई नाही, सांगणारे पालक नाहीयेत. 5व्या वर्षी सिद्धी म्हणजे काय असतं? वयाच्या 5व्या वर्षी नामदेव महाराज पांडुरंगासमोर उभे राहतात. गुणाई मातेनी सुंदर पंचपक्वांनांनी भरलेलं नैवेद्याचं ताट दिले. ताट घेऊन नामदेव महाराज आले, देवासमोर उभे राहिले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणले, करा सुरुवात. देव जेवेल एवढ्यानी? एवढ्या अर्जवानी देव येईल का हो? नाही आले. नामदेव महाराज म्हणले, 5 वर्षाचे नामदेव महाराज आहेत, म्हणाले, देवा रोज माझे वडील येतात नैवेद्य घेऊन, आज मी एवढा पोर आलोय म्हणून काही चवण्या ढवण्या लावलेस वय? बऱ्या बोलानं जेव. तरी सुद्धा देव येईना हो. दगडातला, पाषाणातला चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं, तुमच्या माझ्याकडे नाही. म्हणून तुम्ही आम्ही किती वेळ नैवेद्य धरून बसा, देव येणार नाही ना? नाही येणार, हे आम्हाला ठाम माहितीये. आम्ही नाही म्हणून खुशाल मोकळे, देव येणारच नाही आमच्याकरता. संतांकरता आला, तुमच्या माझ्याकरता का नाही येणार? हा विश्वास आमचा कमी आहे हो.
देवावरचा विश्वासच तुमचा माझा कमी आहे. म्हणून आम्ही आमच्यापैकी अशी काही करंटी माणसं आहेत की जी देवाला मानायलाच तयार नाही. खरंच साईबाबा होते का आणि मग ते कुठल्या धर्माचे होते, विनाकारण नको त्या बाष्कळ वल्गना करण्यामध्ये आम्ही आमचा वेळ वाया घालवतो. पण मला सांगा, असं एखादं विभूतिमत्व, असा एखादा संत सत्पुरुष जगाच्या कल्याणाकरता अवतरतो आणि तुमच्या माझ्या कल्याणाचं ब्रीद हातात घेऊन आयुष्य जीवन व्यतीत करतो, हे कमी आहे का? ज्यावेळी नामदेव महाराज पांडुरंगाला सांगतात देवा जेव, पांडुरंग जेवायला तयार नाही. तुमच्या माझ्याकडून नैवेद्य स्वीकारत नाही भगवंत, कारण आम्ही वाटच बघत नाही. आम्ही पाणी नैवेद्य ठेवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो. आम्हाला केवढी भीती, खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्याने. आणि खरं सांगू का, तो आपला नैवेद्य खात नाही याच्यातच आपली आब राखू नये. त्यानं जर खायला एकदा सुरुवात केली तर तुमचं माझं काही शिल्लक राहणार नाही. लक्षात घ्या. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने, नेईल जेव्हा ते तो क्या करानी किती रक्षसी मग दोकराने. अनंत हस्तांनी देणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक समोर उभा आहे. नामदेव महाराज सांगतात पांडुरंगा जेव की रे बाबा, कर कटेवरी हात तुझे, विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाया, पंढरीच्या पांडुरंगा पाहतोसे काय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाया. ए पांडुरंगा, ए भगवंता, ए पांडुरंगा, अरे जेव की रे बाबा. कोण सांगतंय? नामदेव महाराज. जेव की रे पांडुरंगा, जेव की रे. जेवायलाच तयार नाही, यायलाच तयार नाही. शेवटी डोळ्यातनं टचकन पाणी ओघळलं. वयाच्या 5व्या वर्षीचा बाल सुलभ स्वभाव. भगवंता, बाबांनी सांगितलंय देव जेवण्याशिवाय आपण जेवायचं नाही. देवा, आता जर जेवला नाहीस ना तर चुलीतलं जळकं लाकूड आणून सडकून काढीन. आई आपल्याला घरी जे जे करते ते सगळं चाललं होतं तिथं. माझी आई, मी जेवलो नाही तर मला मारते. मी तुला मारू का? बऱ्या बोलानं जेव. तरी देव हलायला तयार नाही. पांडुरंगा जेव की रे बाबा, जेव की रे बाबा. आता वडील येतील, मला विचारतील नाम्या देव जेवला का, तेव्हा मी सांगेन नाही. मग बाबांच्या हातून मार खात बसण्यापेक्षा देवा तू जर जेवला नाहीस तर इथं तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणजे. आणि धावले नामदेव महाराज 5व्या वर्षी. पायरीवर डोकं आपटणार, थडकन डोक्याला लागलं नाही. गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या, ए नाम्या, अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे. नामदेव महाराज हुशार म्हणाले, ना पांडुरंगा, मी काही खोळा नाही. दगडाचा देव कधी बोलतो का रे. बोललास. चाटून पुसून ताट स्वच्छ करायला लावलं पांडुरंगाला. स्वच्छ ताट केलं. भगवंतांनी बसले, खिरीची वाटी भुरके मारत मारत प्यायले. काय सांगू पांडुरंगाचं जेवण, माझ्या पदरचं नाही. नामदेव गाथेत प्रसंग आहेत हे सगळे. नामदेवांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय गाथेमध्ये. भगवंत जेवला माझ्या हातून. आणि मग असा भक्तीचा अधिकार 5व्या वर्षी मिळतो. ते नामदेव महाराज पंढरपुरात तर आपलं वेगळेपण निर्माण करतात. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप जगामध्ये लावतात. अखंड भारत भ्रमण करतात. आणि वयाच्या 80व्या वर्षी पंढरपूर सोडलं होतं. 40व्या वर्षी तिथून पुढच्या 80 वर्ष म्हणजे पुढची 40 वर्ष भारत भ्रमंती केली. आणि 80व्या वर्षी म्हणजे आज सगळ्या संत मंडळीमध्ये भरपूर आयुष्य ज्यांना लाभलंय असे एकमेव संत आहेत संत श्रेष्ठ नामदेव महाराज. नाही तर खूप कमी आयुष्य आमच्या चांगल्या मंडळींना लाभली. आणि जगाचा नियमच आहे, चांगली माणसंच लवकर जातात, हो की नाही. ज्यांनी अजून राहावं अशी माणसं लवकर जात आहेत. आणि ज्यांनी आता नको ती माणसं असो. विठ्ठल 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 विठ्ठल. 80व्या वर्षी नामदेव महाराज पांडुरंगाच्या पायरीवर येऊन उभे राहतात. गात्र थकलेली आहेत. ज्या पायरीवरून 5व्या वर्षी संवाद साधला होता, ज्या पायरीवर 5व्या वर्षी भांडण केलं होतं पांडुरंगाशी, ज्याच मंदिरामध्ये भगवंताशी खेळ खेळले होते, नाचले होते कीर्तनामध्ये भगवंत, त्या पायरीवर येऊन उभे राहिले. म्हणले देवा, आठवलं का रे, याच पायरीवर उभा राहून तुझ्याशी हट्ट केला होता जेवायचा, तुझ्याशी हट्ट केला होता माझ्याशी खेळायचा. पांडुरंगा आता बस म्हणाले. आता या पायरीचा चिरा होऊन राहतो, या पायरीचा चिरा होऊन राहतो. भगवंत आले, कडकडून आलिंगन दिलं आपल्या विठुराय भगवंतांनी आपल्या प्रेम भंडारी असलेल्या नामदेव महाराजांना. आणि नामदेव महाराज म्हणतात,
भगवंता बस म्हणाले, सगळं मिळालं, आता काही नको. भगवंत म्हणतात ना, मग या सगळ्यांसाठी सगळं मागतोयस पण स्वतःसाठी काही मागत नाहीस. एकदा स्वतःसाठी काहीतरी माग, स्वतःसाठी काहीतरी माग. नामदेव महाराज म्हणले, नाही देवा, काही नको, काही नको. नाही नामदेवा, तुला मागावंच लागेल, माझ्यासाठी काहीतरी माग, माझ्यासाठी. कल्पना करा ना, महाराजांच्या जागी आपण असतो तर देव मागे लागलाय, माग 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 माग. आणि आमची यादी लगेच तयार राहील. पण नामदेव महाराज म्हणतात, नाही देवा, काहीच नको, काहीच नको. भगवंत म्हणतायत, मागा नामदेवा, माझ्या करता मागा. नामदेव महाराज सांगतात, देवा, एकतर मला काही नको आहे आणि द्यायचंच असेल तर काय देशील, त्याची यादी नामदेव महाराज सांगतात पहिल्या चरणापासून. अकल्प आयुष, अकल्प आयुष, अकल्प आयुष, वेतया गोळा. 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 माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, हुकमने काळे. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, हुकमने काळे. माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, हुकमने काळे. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, हुकमने काळे. अकल्प आयुष, वेतया गोळा. माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा. आयुष, वेतया गोळा. माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा. नामदेव महाराज म्हणले, देवा, द्यायचं असेल तर एक दे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. किती देखणं मागणं नामदेव महाराजांनी मागितलं बघा. आज मला इतका आनंद होतोय आपल्या सगळ्यांसमोर सेवा करताना. मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये उपस्थित असलेली लहान लहान लेकरं इतकी दिसतायत राहणे काका, मला इतकं छान वाटतंय. एकदा त्या लेकरांसाठी टाळ्या वाजवा बरं, जोरदार. त्यांची चुळबुळ चालली आहे त्यांच्या पद्धतीने, पण हे खरं आमच्या देशाचं भवितव्य आहे. ही धर्माची खऱ्या अर्थी उत्थान करणारी अशी पिढी आहे की जिथे संतांना आनंद व्हावा, ज्या भूमीला आनंद व्हावा, की इथली लेकरं कथा कीर्तन ऐकणारी असावीत.
आणि तीच लेकरं एका बाजूला व्यसन आणि फॅशनच्या आहारी जाऊन जर धर्मसंस्कृती बुडवायला निघाली असतील तर त्यांना योग्य मार्गावर आणणारी ही पुढची पिढी निर्माण होतीये हे आम्हाला विसरून चालणार नाही. मला आनंद वाटतोय इथल्या या मंडळाच्या किंवा या सगळ्या कार्यक्रमाच्या खटाटोपामध्ये प्रत्येकाने आपलं कार्य ज्यांनी ज्यांनी आपलं कार्य दिलंय अशी सगळी तरुण मंडळी इथं दिसत आहेत. महाप्रसादाची तयारी इतकं छान सगळं चालू आहे. मग मला सांगा आपण सर्व मंडळी असे उदास चेहऱ्याने बसलाय असं काही नाही ना? नाही ना? देवानी एवढं छान सृष्टीत आम्हाला जन्माला घातलंय आणि आम्ही जर असे मुडदूस चेहऱ्याने बसलो इथे कुणाच्या घेण्यात नाही कुणाच्या देण्यात नाही तर त्याला आवडेल का हो? मला सांगा सडलेलं कुजलेलं नाचलेलं फूल आम्ही देवाला कधी घालतो का? नाही ना? मग हा देह ज्यावेळी टवटवीत आहे हा देह ज्यावेळी उत्तम कार्यरत आहे तोच देह भगवंताच्या चरणाजवळ न्यायचा आहे. नाहीतर उठलेलं बसवत नाही बसलेलं उठवत नाही इकडं बोललेलं कळत नाही ऐकलेलं ऐकायला येत नाही अशी अवस्था येते. त्यावेळी जर भगवंतांकडे आम्ही गेलो परमेश्वराकडे तर त्याचा काही उपयोग नाही. नामदेव महाराजांनी भगवंताकडे असं दिव्य मागणं मागितलंय अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीची दासा. स्वतःसाठी काही नाही मागितलं बरं. ज्ञानोबांनी स्वतःसाठी काही नाही मागितलं. तुकोबा म्हणाले हेची भावी माझी आस 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 जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार किती भाग्य भाग्याचा हेवा करावा जगाने आमच्या या सर्व मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. पखवाज वादन हे क्षेत्र तसं म्हटलं तर पुरुषांचं आहे बरोबर ना? त्या ताकदीने वाजला गेला पाहिजे. पण तरी सुद्धा आज ही आमची ताई इथं काय नाव अश्विनी हरिभक्तीपरायण अश्विनीताई महाराज मनापासून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. इतकी गोड थाप पखवाजावरची आहे. कारण असंही महिला कुठल्या क्षेत्रात आता मागे नाही. तो आता एसटीत सुद्धा आम्हीच निम्मे आहे की नाही? किती आनंद झाला बघा इकडं. वा वा. सगळ्या क्षेत्रात आणि स्त्री शक्तीचं जाज्वल्य प्रतीक म्हणून स्त्री देहामध्ये भगवती जगदंबा वास करते. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मला सांगा राहणे काकांना आणि या मंडळाला मनापासून धन्यवाद देते की इथे सुद्धा आरक्षण आम्हालाच आहे जास्त पहिल्या दिवसापासून आहे की नाही? परवा ताई होत्या सुप्रिया ताई होत्या काल सोनाली ताई होत्या आणि आज माझ्या भाग्याने आपल्या सगळ्यांचं दर्शन आम्ही घेतोय. हे खरं भाग्य आहे. हे खरं संचित आहे. पूर्वसंचिताचं फळ जर काय असेल तर हे आहे. आणि म्हणून तुम्हाला मला संतांनी आदर्श घालून ठेवलाय की देवानं दिलं ना सुंदर आयुष्य या पलीकडे काय मागाल? जे वांछिले ते तू दिले. खऱ्या भक्ताची अपेक्षा अशी आहे बरं का. जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा. या मातीचे आकाश तू शिशिरात या मधुमास तू देशी मृता तू अमृता पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा. देणे तुझे तू केशरी. ऋणात राहावं बरं का देवाच्या. सगळं दिलंय. पायाच्या
अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अव्यंग देह दिलाय, उत्तम देह दिला. या देहातला एका जरी अवयवात बिघाड झाला तरी डॉक्टरकडे जा. फार पुढचं नाही बोलत, साधी दाढ काढायची म्हणलं तरी 2000 आहेत, बसवायचं अजून पुढचं. एक एक अवयव सगळ्याचा हिशोब करा. आणि हे सगळं भगवंतांनी तुम्हाला मला एकही रुपया न घेता या अनंत कोटी ब्रह्मांडाचे इतके अनंत उपकार आहेत. आणि या शरीराचं, या देहाचं सार्थक जर कशामध्ये व्हायचं असेल तर आम्हाला भगवंताकडे काय मागायचं हे कळलं पाहिजे. नामदेव महाराज वस्तुपाठ ठेवतात तुमच्या माझ्या करता. काय मागतात? आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा, आकल्प आयुष्य भावे तया कुळा. हा अन्वय आहे. कुणाला आकल्प आयुष्य द्यायचंय? हरीच्या दासांच्या कुळांना. कुळ हा समूहवाचक शब्द आहे, समूह अर्थाने. हरीच्या दासांना नाही, त्यांच्या कुळांना अकल्प आयुष्य लाभावं. जशी तुकोबरायांची आजची 13वी 14वी पिढी आहे. नाथांची हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार योगीराज महाराज गोसावी नाथांचे 13वे वंशज आहेत. ही अशी कुळ परंपरा. आकल्प आयुष्य लाभावे तया कुळा, माझी या सकाळा हरीची या दासा. किती आयुष्य मागितलं? कल्पापर्यंतच. आकल्प. आपण कल्प, आपल्याला वर्ष माहितीये, महिने माहितीयेत, युग माहितीयेत, पण कल्प ही काय भानगड आहे? कल्प हा काय विषय? दाते पंचांग कधीतरी घरी जाऊन उघडून बघा, त्याच्यामध्ये अगदी पहिल्या 2 पानांनंतर, किंवा आपण नेटवर सर्च करा. आता सध्या सगळं सोपं झालंय की नाही? गुगल हातामध्ये आहे. गुगल गुरु म्हणतात लोक त्याला. परवा गुरुपौर्णिमेला गुरुची पूजाच नाही केली, म्हणले आम्ही गुगल गुरुच मानतो. आता बुद्धिमत्तेची दृष्ट काढावी मीठ मोहरेंनी यांच्या. गुरु नकोच म्हणले, आम्हाला गुगल गुरुच आहे. त्याच्यावर काही सर्च करा, सगळं मिळतं म्हणाले, सगळं मिळतं. पण काय सर्च करायचं हे सांगायला सुद्धा गुरु लागतो बरं का जीवनामध्ये. काय शोधायचं त्याच्यावरती. त्यावेळी हे सगळं आम्हाला सहज उपलब्ध आहे. कल्पापर्यंतचं काय गणित आहे? आता मला माझ्या प्रश्नांची थोडी थोडी उत्तर द्या. नामदेव महाराजांनी आयुष्य मागितलं कुणाकडे? कुणाकडे? जागे आहेत ना आपण सगळे? नामदेव महाराजांनी आयुष्य मागितलं पांडुरंगाकडे. कुणासाठी मागितलं? हरीच्या दासांसाठी, हरिभक्तांसाठी. कशासाठी मागितलं? कुळापर्यंत, कुळाला, हरीच्या दासांच्या कुळांना आकल्प आयुष्य मिळू दे म्हणाले नामदेव महाराज. आता कल्पाचं गणित जर मांडायचं झालं तर वास्तविक सरासरी कलियुगातलं आयुर्मान काय आहे हो? आम्ही किती वर्ष जगतो? 100 वर्षाचं गणित आहे. बरं, आता त्यातही अनेक प्रकारची रोगराई आहे. कोरोना काल होते, आत्ता नाही. कधी जातील सांगता येत नाही. काळ कधी झडप घालेल सांगता येत नाही, अशी अवस्था. अनेक प्रकारचे रोग आहेत. रासायनिक खतांचं आम्ही सगळे खातोय. आताची पिढी, अजून आयुर्मान कमी झालंय की नाही? तरी सुद्धा बोनस लाईफ काहींना मिळतं. 100 सुद्धा क्रॉस करणारी काही मंडळी आहेत, जुनी माणसं बरं का, आताची नाही पिढी. कारण आता विचार, आहार, उच्चार सगळं बदललंय. त्यामुळे 100 सुद्धा पार करणं हे कठीण होऊन बसले. सरासरी आयुर्मान 100 वर्षाचं आहे म्हणाले, त्यातलं सुद्धा 50 वर्ष, अर्ध आयुष्य आपण झोपेत घालवतो. राहिले किती? 50 वर्ष. त्या 50 वर्षामध्ये काय काय करायचं आणि काय काय नाही करायचं? व्यसन कधी करायचं? झोप कधी घ्यायची? बायका, पोरं, लग्न, नोकरी, मुलं, बाळ, हे सगळं कधी करायचं? हे सगळं अवघड होऊन बसलं की नाही? मग असा जर हिशोब केला तर 100 वर्षाच्या आयुष्य मिळणाऱ्या मानवाला नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात, कल्पापर्यंतच आयुष्य दे भगवंता. मला सांगा, कालगणनेमध्ये काळाचं गणित करताना सगळ्यात लहान कुठला काळ असतो? घड्याळातला. जागेत का आपण सगळे? घड्याळातला सगळ्यात लहान काळ कुठला आहे? सेकंद. बरोबर ना? सेकंदाचा हिशोब. आता मला उत्तर द्या. 60 सेकंदांचा 1 मिनिट, 60 मिनिटांचा 1 तास, 24 तासांचा 1 दिवस. बरोबर. 7 दिवसांचा 1 आठवडा, 7 दिवसांचा 1 आठवडा, 2 आठवड्यांचा 1 पंधरवडा सुरू होतो. 2 आठवड्यांचा 1 पंधरवडा, 2 पंधरवड्यांचा 1 महिना, 2 महिन्यांचा 1 संपलं. विठ्ठल 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 विठ्ठल. 2 महिन्यांचा 1
ऋतू असतो, बरोबर? 2 महिन्यांचा एक ऋतू. ऋतू किती आहेत? ऋतू आपल्याकडे किती आहेत श्रोते हो? आपण सगळे जागे आहात? किती? कोण म्हणतंय 3? सावधपणे उत्तर द्या. कोण म्हणतंय 6? 3 जे कोण म्हणतंय ना ते उन्हाळा, हिवाळा, पावसाळा बहुतेक, नाही का? ते मोसम आहेत, ते ऋतू नाही. 6 ऋतू आहेत आपल्याकडे. आता या सगळ्या मुलांना विचारा, त्यांना शाळेत असतं पाठांतराला, आणि नसेल तरी आपण सांगूया आता त्यांना 6 ऋतू कुठले बाबा. या 6 ऋतूंचा पैकी 3 ऋतूंचं एक आयन असतं. 6 ऋतूंचं एक आयन असं वर्षाला 6 महिने, पूर्ण 1 वर्ष झालं. 2 आयन, दक्षिणायन आणि उत्तरायण, असं 1 वर्ष झालं. 1 वर्ष. अशी 4,32,000 वर्ष ज्यावेळी होतात तेव्हा एक कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं असं सांगितलंय. कलियुग केवढं मोठं? 4,32,000 वर्ष होतात त्यावेळी. 8,96,000 वर्ष होतात, 8,64,000 वर्ष होतात त्यावेळी द्वापार युग आहे, बरोबर ना? आमच्या चोपदारांचं पाठ आहे सगळं गणित बरं का, मागे हळूच प्राउंटिंग आहे माझ्यासाठी. विठ्ठल विठ्ठल 12,96,000 वर्षांचं एक त्रेतायुग आहे, आणि पुढे 17,28,000 वर्षांचं एक कृतयुग, सत्ययुग म्हणतात. आणि या सगळ्या युगांची, या सगळ्या वर्षांची बेरीज करू आपण, त्यावेळी एक महायुग होतं. आणि अशी 1000 महायुग होतात तेव्हा एक कल्प होतं. कॅल्सीवर आता करा गणित. नामदेव महाराज म्हणले एक कल्प, कल्पापर्यंतचं आयुष्य तुम्हाला मला आमच्या हरिदासांना दे भगवंता. हे मागणं अवघड आहे, देणारा तेवढ्या ताकदीचा आहे म्हणून मागितलंय त्याच्याकडे. हे कुणाकडेही मागायचं हे मागणं नाहीये बरं का. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरिभक्तांना भगवंता आकल्पापर्यंतचं आयुष्य दे. सोपं सांगते, यावं चंद्र दिवाकर उजाला म्हणतात, या भूमीवर चंद्र सूर्य असेपर्यंत संतांचं नाव अजरामर राहिलं पाहिजे, त्यांच्या कुळाचं नाव अजरामर राहिलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबांना, बाकी सगळं आम्ही विसरू पण ज्ञानोबा तुकोबा हे या भूमीचं रसायन आहे, हे आम्ही नाही विसरू शकत. पण दुर्दैवानी हे सगळं बाजूला ठेवलंय आणि आम्ही नको त्या पाश्चिमात्यकरणाच्या आहारी जातोय, नको त्यांचं अनुकरण करतोय. आमची पोरं, आमच्या मुली वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सगळं शिकवायची वेळ आली. बाई ग, केस नीट बांधून ठेवत जा, कपाळाला डोक्याला एक कुंकू लावत जा. मुलांना सांगावं लागतं, गणपतीची पूजा करतोस, देवीचं नवरात्र आलंय, नवरात्र देवी समोर उभा राहतो, उघड्या डोक्याने जाऊ नको, डोक्याला टोपी घाल. ते म्हणतो बरमुड्यावर पूजा करतो, काय होतंय त्याला? धोतर नेसणारी माणसं बॅकवर्ड समजली जात आहेत आज. का हो? हे धर्म शिक्षण आम्ही देत नाही म्हणून केरला स्टोरी तुमच्या माझ्या आजूबाजूला घडल्याशिवाय राहत नाही. तुमच्या माझ्या तरण्या ताठ्या पोरी संध्याकाळी 7 नंतर घरामध्ये नाही आल्या तर मला सांगा, आई वडिलांच्या हृदयाचा ठोका चुकतो की नाही? आज आजूबाजूला ही परिस्थिती आहे. धर्मद्वेष्टे धर्मांध माणसं आमच्या धर्मावर विशिष्ट पद्धतीने घाला घालतायत. लव जिहादचा प्रश्न प्रचंड गंभीर स्वरूपात आ वासून उभा आहे आणि आम्ही आमच्याच सुखामध्ये इतके रममाण आहे, आम्हाला कुणाशी काही कशाशी घेणं देणं नाही. ज्यावेळी हे संकट आमच्या उंबरेवर येऊन ठकेल तेव्हा मात्र मग आमच्या तळपायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, हा देश संतांचा आहे, ही भूमी वीरांची आहे, महापुरुषांची आहे. नामदेवांसारखा एक आगळा वेगळा विरळा संत इथे आकल्प आयुष्य मागतो पांडुरंगाकडे, हरिता कुळांना, हरिभक्तांच्या कुळांना. मग तुमचं माझं कर्तव्य काय आहे? ज्या भूमीमध्ये, ज्या मातीमध्ये इथे सोन्याचा धूर निघत होता, मी खोटं नाही सांगत आहे, जुन्या मंडळींना विचारा, इंग्रज आले, परके लुटारू आले, इथलं सगळं लुटून नेलं, भरभरून नेलं, आगबोटी आणल्या रिकाम्या, इथला ताग, इथला कापूस, इथली नीळ, इथलं सोनं, इथलं लोखंड सगळं नेलं, कंगाल करून सोडला आमचा भारत देश आणि स्वतःच्या टाचेखाली आमचा राष्ट्राभिमान सुद्धा तुडवला. भारतीय धर्मशास्त्र, भारतीय कर्मकांड सगळं झूट आहे, सगळं थोतांड आहे असं म्हणून फक्त निंदा केली. 150 वर्ष इंग्रज भारतात राहिला, तो त्याच्या मम्मीला कधी आई नाही म्हणाला आणि आपण मात्र त्याचा गुण घेतला. आम्ही लगेच खरकट उचललं. मी हात जोडून सांगते, आजपासून बदलूया. आपल्या लेकरांना घाणेरडं शिकवू नका. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल माऊली म्हणते. मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. महिला वर्ग, आपलं जर आपल्या पोरीकडे लक्ष नसेल
काय होत असेल देहाचे 35 तुकडे झाल्यानंतर आपण कल्पना नाही करू शकत. वेळीच सावध व्हावं लागेल, वेळीच जागं व्हावं लागेल, कारण आपण निद्रिस्त आहोत. म्हणून संतांना समाजाला जाग करण्याची वेळ आली. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठलासी, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची. जागणं महत्वाचं आहे. आम्ही निद्रिस्त आहोत त्यामुळे. बरं, आमची पोरं स्वप्न बघायला तयार नाहीत. नको ती स्वप्न बघतो आम्ही, नको ती माणसं स्वप्नात येतात आणि सगळ्या आयुष्याचं नुकसान होऊन बसतं. APJ अब्दुल कलाम म्हणायचे, भारताचे मिसाईल मॅन, स्वप्न बघा स्वप्न बघा, कारण ती स्वप्न तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात आणि तुमचे विचार तुम्हाला कृती करायला भाग पडतात. आणि अशी स्वप्न जर आमच्या पोरांनी नाही बघितली तर आमच्या मुलांचं भवितव्य एवढंच असतं, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या 3 गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांना तरुण म्हणावं. पण आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. हे आमचं भाग्य आहे. बरोबर आहे की नाही? माझं चुकत असेल तर सांगा. रोज संध्याकाळी सरकार मान्य होणारी माणसं आहेत. यापेक्षा स्पष्ट मी नाही बोलत या गादीवरून, मर्यादा आहे. मग आम्ही अशा पद्धतीची पिढी घडवायची आहे की कथा कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थी देशाचं उत्थान करणारी. आज 3Dच्या मागे लागणारी पिढी तुमच्या माझ्या बाजूला दिसतीये ना, डोळे खराब करणारी, वजन वाढवणारी किलोनी. मैदानी खेळ आम्ही विसरलो, सगळं विसरलो. या देशात क्रांती झाली पाहिजे. हातात पत्ते बसलाय पारावर आणि या देशात क्रांती झाली पाहिजे. अशा वल्गना आणि बाष्कळ गप्पा बास झाल्या. आता खूप मारणारी लोक पाहिली, पण कृतिशील कार्यकर्ते समोर आले तर असे उत्साह लोकार्पण सोहळे घडतात आणि त्या माध्यमातून अशी ज्ञानाची दिवाळी साजरी होते. म्हणून या मंडळाला शतशः धन्यवाद आहेत की तरुण आबाल वृद्धांसाठी ज्या पद्धतीने समाजात जागरण व्हावं हा उद्देश आहे या मंडळींचा. आणि खरं सांगू का, तुम्ही आम्ही आपापल्या पातळीवर काहीतरी देणं लागतो बरं का अशा कार्यक्रमांना. हे सगळं एका हाताने 2 हातांनी शक्य नाहीये. मला सांगा, भगवान गोपाल कृष्णांना गोवर्धन उचलता आला असता की नाही एकट्याला? देव आहे तो, त्याला काय अशक्य होतं? देवाला गोवर्धन पर्वत उचलता आला असता, साईनाथांनी मनात आणलं तर हे सगळं होऊ शकतं. पण भगवंतांनी आदर्श काय घातला? बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, एकट्याने काही नाही करायचं. भगवंत म्हणले सगळ्यांनी काठ्या लावा. गोकुळामध्ये प्रत्येक जण पुढे आला. प्रत्येकाला वाटत होतं माझ्यामुळेच गोवर्धन उचलला गेलाय, माझाच आधार आहे. प्रत्येकाने काठ्या लावल्या आणि भगवंतांनी मग करांगोळी लावली, तेव्हा गोवर्धन पर्वत उचलला गेला. तसा हा जगन्नाथाचा रथ जर पुढे जायचा असेल तर प्रत्येकाने आपलं तन, मन आणि धन या समर्पणाने इथं आलं पाहिजे बरं का. म्हणून मी एक आव्हान करते या निमित्ताने आपल्या सगळ्यांना की ज्यांना ज्यांना जितकं देणं शक्य आहे, तन मन धन यापैकी काही शारीरिक सेवा करतील, काही अर्चन भक्ती करतील, काही आर्थिक स्वरूपात मदत करतील, पण आपलं कर्तव्य श्रोते हो या धर्मकार्यामध्ये तुमचा आमचा खारीचा वाटा असलाच पाहिजे. या भावनेने तुमचं आमचं अध्यात्म पुढे सरकलं पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात, हरीच्या कुळांना, हरीच्या दासांना अकल्प आयुष्य मिळू दे. आणि दास 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 म्हणजे काय हो? दास ही अवस्था आहे, दास ही भूमिका आहे, दास ही काही पदवी नाहीये कुणाला दिलेली. संतांना कधी किताब नाही मिळाले, पदव्या नाही मिळाल्या, नोबेल प्राइज नाही, कधीच नाही मिळाले. ते फक्त निंदा, अपमान, छळ, अनन्वित अत्याचार सगळं सहन केलं. आणि ते गेल्यानंतर मग दिंड्या निघाल्या, ज्ञानोबांच्या, तुकोबांच्या. आता दिंड्या निघतात, सोहळे निघतात. होते तोपर्यंत भरपूर छळलं. त्यामुळे दास ही पदवी नाहीये, दास ही अवस्था आहे. मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सर्वांच्या सहित भगवंता मी तुला समर्पित आहे असा समर्पणाचा भाव ज्याच्याकडे असतो त्याला दास म्हणतात, जो आमच्या मारुतीरायांकडे होता. मारुतीरायांनी रामांना आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं श्रोते हो. काय दिलं होतं? म्हणून प्रसादासाठी ज्यावेळी मारुतीराय उभे राहतात की नाही त्यावेळी सगळ्यांना सगळं मिळालं. मारुतीराय म्हणतात, रामा तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची पाकळी जरी तुम्ही मला दिली तरी मला चालेल. म्हणाले भगवंता मला प्रसाद द्या. आपल्याला प्रसंग माहितीये, मारुतीरायांना प्रसाद रामांनी नाही दिला. ज्या क्षणाला सीतामाईंच्या लक्षात आलं, म्हणाले मारुते इकडे ये. मारुतीराय एवढे आनंदित झाले, म्हणाले बाप विसरला पण आई नाही विसरली माझी. टोन 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 उड्या मारत पार्टीच बदलली हो, पक्षच बदलले. इकडे बसले, आता आईकडे बसले आणि आईने डोक्यावरनं हात फिरवला. म्हणले मारुते किती कष्टलास, किती श्रमलास आमच्या करता.
तू नसतास तर रामायण घडलं नसतं, तू नसता तर रावणवध झाला नसता, तू नसता तर लंका दहन झालं नसतं, तू नसता तर प्रभूंची मुद्रिका माझ्यापर्यंत पोहोचली नसती, तू नसता तर अहिरावण महिरावणाच्या तावडीतनं आम्हाला सोडवलं नसतं, तू नसता तर द्रोणागिरी आणलाच नसता कोणी. अख्खं मेडिकल स्टोअरच उचलून आणलं होतं द्रोणागिरी. कळेनाच तिथं गेल्यावर नक्की काय, सगळंच उचलून आणलं. काय काय असतं दास्यत्व. अशा दासांच्या कुळांना नामदेव महाराज आयुष्य मागतायत, अकल्प आयुष्य, चिरंजीव करा भगवंत असं सांगतायत. आणि ज्यावेळी सीतामाईंनी कंठा दिला गळ्यातला, आनंद झाला, बाहेर जाऊन ते फोडून टाकलं, आले परत. रामांनी काय करावं, मारुते ज्यावेळी छाती विदीर्ण करून दाखवली समाजाला, सगळ्या सृष्टीला, की या हृदयामध्ये फक्त भगवंत आहे, फक्त भगवंताचा अधिष्ठान आहे, या हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखांचा आरामो, परिभ्रांतासी कामू विषयांवरी. आम्ही भ्रांतचित्त आहोत, विषयांच्या मागे लागलो म्हणून आम्हाला देव आतमध्ये दिसतच नाही. मारुतीरायांना तो दिसला. भगवंतांनी काय केलं, भगवंत काय देतो बघा. रामप्रभू सिंहासनावरून उठले, राज्याभिषेक झालेला आहे, भगवंतांचा पोझिशनचा विचार नाही केला, याला म्हणायचं राजा. खुर्ची सोडली हो, उठले आणि धावत गेले मारुतीरायांना, म्हणाले मारुते तुला द्यायला माझ्याकडे दुसरं काहीच नाही. म्हणले काय देऊ तुला मी, तुला द्यायला माझ्या या हृदया व्यतिरिक्त मी तुला मारुते काही देऊ शकत नाही. मारुते मी तुला मलाच देऊन टाकतो म्हणाले आणि कडकडून मिठी मारली. मी स्वतःला तुला देतो. देव या पातळीवर येऊन भक्तासाठी करायला, तुका म्हणे त्याचा देव सर्व भर चालवी कामार होऊन या गडी व्हायला तयार आहे. कडकडून मिठी मारावी. आणि मारुतीरायांना सांगतात, सांग तू कोण आहे. मारुतीराय म्हणतात, देहबुद्ध्या तू दासोहम, आत्मबुद्ध्या देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः. जीव पातळीवर जर तुम्ही मला विचाराल तर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मतिः. आत्मपातळीवर तुम्ही आणि मी एकच आहे, असा ऐक्यत्वाचा अद्वैताचा अनुभव भगवंत देतात. नामदेव महाराज सांगतात, देवा अशा भक्तांना आयुष्य तर देच, पण अजून सांगतो बरं का. भगवंत म्हणले बास एवढंच का, आता माग म्हणालास ना, आता ऐक माझं मागणं पुढचं काय, अभंगाचं दुसरं चरण. कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न हो कवने काळे, 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 कल्पनेची बाधा न हो कवने काळे. संत मंडळी सुखी असो, संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, संत मंडळी सुखी असो, आई संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा न हो कोवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामदेव महाराज म्हणले, माझ्या भक्तांना, भगवंता तुझ्या हरिदासांना कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे. कारण माणूस स्वभाव गुणधर्मानुसार कल्पना विश्वात फार रमतो. म्हणाले मी असं करीन, तसं करीन, याऊ करीन, त्याऊ करीन. हे नुसतं बोलाची कडी आणि बोलाचा, आपल्याकडे म्हण आहे बघा, आमची ऐन तारुण्यातली पोरं मी असं 25शीत असं करीन, तसं करीन, याऊ करीन, त्या वास्तविक काहीच नाही.
आणि मग 60-70 ओलांडल्यावर अशा माणसाला विचारलं की नाही काय हो 25शीत कसे होता, काय गेलं सगळं, देवाची इच्छा. त्यावेळी मात्र मी असं करीन तसं करीन अशी कल्पना विश्व रमवणारी तरुणाई किंवा अशी पिढी अशी मंडळी नाथांना दिसतात, नामदेवांना दिसतात. आणि नामदेव महाराज म्हणतात की माझ्या भक्ताला कल्पनेची बाधा, कल्पनेचा संशय पिशाच्याचा संसर्ग माझ्या भक्ताला नाही झाला पाहिजे. कारण भगवद्गीतेत भगवंत म्हणतात संशयात्मा विनश्यती. अनेक दुर्गुणांची छाप त्याच्यावर पडता कामा नये. माणूस कल्पना विश्वात रमतो आणि त्यामुळे धोका निर्माण होतो. वास्तविक कृती कर्मशीलता काहीच नाही. बघा ना तुम्ही, आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये मुलगा जन्माला आला की एवढा आनंद असतो, वा रे वा मुलगा झाला, पेढे वाटा, पेढे खाल्ले. मुलगा पाळण्यात, पोर पाळण्यात आणि बोर्ड चौकात उमलते नेतृत्व. त्याला नीट उगवू द्या तरी, उगवते नेतृत्व. इतका अतिरेक करतो आम्ही काही गोष्टींचा. माझा काही त्याला विरोध नाही हो, पण आम्ही अतिरेक किती गोष्टीचा करावा, कल्पना किती रमवाव्या. त्याला थोडं मोठं होऊ द्या, त्याला संस्कार संपन्न सर्वगुण संपन्न बनवूया, कष्ट घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना जिजामातोश्रींनी किती तडजोड करावी, कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. तू वाटेल ते कर, वाटेल तसा वाग, अजिबात नाही बरं, अजिबात नाही. काय पद्धतीने घडवलं असेल आपण कल्पना करू शकतो. आमचं कसं असतं, आमच्या पोराचा ना काही त्रास नाही. उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. अगदी यांच्या वळणावर गेलाय वडिलांच्या. त्यांना सुद्धा उठ म्हणलं की उठतात, बस म्हणलं की बसतात. उसको हिंदी में गोबर गणेश कहते, जहां बिठो वही बैठे. पोरगा असं पराक्रमी असलं पाहिजे तुमच्या माझ्या घरातलं, जो छत्रपतींचा वारस म्हणून स्वतःला घोषित करेल, जो छत्रपतींच्या पायावर पदकमलांवरती चालण्याचा प्रयत्न करेल, धर्मासाठी मरायचा प्रयत्न करेल, धर्मासाठी जगायचा प्रयत्न करेल. अशी पिढी तुमच्या माझ्या घडावी. नुसतीच कल्पना नको. नामदेव महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. संतांचं सुख नामदेव महाराजांनी चिंतन केलं. आम्ही स्वतःच्या घरच्यांचं काय, शेजाऱ्यांचं काय, कुणाचं सुख नको, आम्हाला आमचं सुख पाहिजे. एक जण गेला डॉक्टरांकडे, म्हणाला डॉक्टर पोटात दुखतंय. डॉक्टर म्हणले कधीपासून दुखतंय, नेमकं नाही सांगता येत म्हणाले, पण शेजारी स्लॅब पडलाय तेव्हापासून जास्त दुखतंय म्हणाले. हे आमच्या दुःखाचं कारण आहे. शेजारचं सुखी नाही पाहिजे, सगळं जग सुखी व्हावं. हे विश्वची माझे घर, ही वसुधैव कुटुंबकमची भावना आहे, व्यापकता संतांना कळली म्हणून मागणं होतं कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. एक असाच युवा तरुण बरं का, रसरसलेला, आई वडिलांचा अत्यंत लाडाकोडात वाढलेला मुलगा हळूहळू मोठा झाला. एकुलता एक लाडाकोडात लहानाचा मोठा झालेला. 20-22 वर्षाचं वय झालं. आईनं सांगितलं बाळा आता काहीतरी पोटा पाण्याचं बघा, आता फुकट नाही, आता बाहेर जा, काहीतरी कामधंदा मिळव, नोकरी मिळव. तो मुलगा बाहेर गेला. जुना दृष्टांत आहे, जुने कीर्तनकार सांगायचे आहे. मी वेळेत संपवणार आहे बरं का, काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल आणि तो ज्यावेळी बाहेर पडला, आईनं सांगितलं होतं नोकरी मिळव, तो बाहेर गेला. चालता 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 मनात विचार, याला कल्पना विश्वात रमायची फार सवय. अशी पोरं असतात बघा, प्रयत्न कमी आणि स्वप्न कल्पना जास्त, फुकटच्या पोकळ गप्पा जास्त मारणारी पिढी आहे बरं का आजूबाजूला आमच्या. तो मुलगा बाहेर गेला, त्यांनी एक पाटी बघितली, जुना दृष्टांत, एक बोर्ड बघितला, त्याच्यावर लिहिलं होतं हुशार, प्रामाणिक आणि कष्टाळू नोकर पाहिजे. बरोबर. तो म्हणला मी हुशार आहे, मी प्रामाणिक आहे, मी कष्टाळू आहे, मला लगेच नोकरी मिळालीच पाहिजे. ती पाटी एका गवळ्याची होती. त्या गवळ्यापर्यंत तो गेला आणि त्याला विचारलं मला नोकरी द्या. म्हणाले तुमच्या अटी मला मान्य आहे, मी प्रामाणिक आहे, मी हुशार आहे, मी कष्टाळू आहे. तो गवळी म्हणला याची बडबड ऐकून याला आपण मार्केटिंगला पाठवूया. म्हणून एक दह्याने भरलेलं मडकं होतं आणि पूर्वीच्या काळी मडक्यातनं दही विकायचे गावोगावी घराघरात जाऊन. ते मडकं म्हणले उचल दह्याचं, घे डोक्यावर आणि जा दही विकून ये, तुझी नोकरी पक्की, तुझा पगार फिक्स, आता मिळणार तुला पैसे. याला इतका आनंद झाला, म्हटलं आजच बाहेर पडलो, नोकरी मिळाली, वा वा वा, आता पैसा मिळेल, मग त्या पैशाचं मी करू काय. म्हटलं एक म्हैसच विकत घेतो, आता एक म्हैस विकत घेऊया. हळूहळू दूध दुभतं वाढलं, गाई गुरं वाढली, गोठा बांधावा लागला. त्या गोठ्यामध्ये मालकालाच कामाला ठेवलं बरं का. याचा विचार चालू आहे. दह्याचं मडकं डोक्यावर आहे. म्हणाला मालकालाच त्या गोठ्यामध्ये कामाला ठेवूया. इतका पैसा, दुधाचं उत्पादन वाढलं, दूध उत्पादक सहकारी संघाचा अध्यक्ष झाला. इतकं हे काल्पनिक गोष्ट आहे बरं, कुणाचं स्पेसिफिक काही हे सांगत नाही. दृष्टांत आहे असं समजा. सिद्धांत पक्का व्हावा याकरता दृष्टांताची योजना असते. पण आम्ही श्रोते काय करतो, आम्ही दृष्टांत घरी जाऊन
घरी नेतो आणि सिद्धांत इथंच राहतो. तसं नाहीये. कीर्तनातला दृष्टांत हा उदाहरणापुरता आहे, सिद्धांत जास्त कळावा, पक्का व्हावा याकरता. तो गृहस्थ, तो मुलगा विचार करतोय की आता इतका पैसा आला, दूध उत्पादक सहकारी संघाचा अध्यक्ष झाला, सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं, भरपूर पैसा. मग श्रीमंत मुलींची स्थळं याला यायला लागली, लग्न झालं, उत्तम मुलगी घरामध्ये आली, प्रचंड पैसा. काही सामाजिक पक्षांना, काही सामाजिक संस्थांना दानधर्म द्यायला सुरुवात केली, काही संस्थांना डोनेशन्स द्यायला सुरुवात केली. मग लोकांचं लक्ष गेलं, म्हणाले आमच्या पक्षात या ना. एका पक्षामध्ये प्रवेश केला आणि नुसता केला नाही, उमेदवार म्हणून उभा राहिला, निवडून सुद्धा आला. निवडून आल्यानंतर ज्या गावामध्ये जन्म झाला होता त्या गावच्या लोकांनी गावचे सुपुत्र म्हणून सत्कार करायचं ठरवलं आणि रेड कार्पेट, सगळी VIP ट्रीटमेंट, लोक ग्रामस्थ जमले, टाळ्यांचा कडकडाट, गुलाबाच्या फुलांचा हार गळ्यात घालायला आणला होता. हा स्टेजवर आला, लोकांनी याच्या गळ्यामध्ये गुलाबाच्या फुलांचा हार घालायला घेतला, मान खाली केली, तसा धप्प दिशे आवाज आला तसा हात दचकला आणि यांनी बघितलं ते दह्याचं मडकं खाली, दही मातीमोल झालं, मडकं फुटलं. आता मला सांगायचंय ते ऐका. मडकं हे नशीब आहे, दही हे आयुष्य आहे. नशीब फुटलं की आयुष्य सांडतं, सांडलेलं आयुष्य गोळा करता येत नाही, फुटलेलं मडकं पुन्हा सांधता येत नाही, ते मातीत जत करणं, मातीतूनच आलेलं असतं. त्यामुळे हातात संधी आहे, वेळ आहे, त्या वेळेचा परिपूर्णपणे उपयोग करावा. कल्पनेमध्ये रमणं धोक्याचं आहे हे जाणून घ्यावं. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि नामदेव महाराज काय मागतात तो, वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. आचार्य जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले की अवस्था कशी असली पाहिजे जीवाची, भक्ताची. न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो, मदो नैव मे नैव मात्सर्य भावो, न धर्मो न अर्थो न कामो न मोक्षो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम. अशी समत्व बुद्धी तुमच्या माझ्याकडे असली पाहिजे. माऊलींचे आवडते शब्द आहे सर्वत्र, सदा आणि सम.
या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वत्र ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. असं चैतन्य तुमच्या माझ्यापर्यंत यावं असं वाटत असेल तर आम्हाला अहंकार या एका गुणाला बाजूला ठेवावं लागेल. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरण चतुष्टयातल्या 4 गोष्टी आहेत. त्यापैकी अहंकार अत्यंत वाईट, जीवाला दुःखात लोटणारा एकमेव गुण म्हणजे अहंकार आहे. मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी, श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. माऊली म्हणते नवल अहंकाराची गोठी, विशेषे नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. बघा तुम्ही, अज्ञानी माणसाला अहंकार होत नाही. अहंकार कुणाला होतो? ज्ञानी माणसाला. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची, अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. पंचपक्वान्न खाताना एखादी शेजारच्या माणसानं नुसतं सांगितलं आत्ता घासाबरोबर एक माशी गेली पोटात, सगळं भडबडून येईल बाहेर, आहे की नाही? तसं ज्ञानी माणसाला अहंकार झाला की त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही, काही नाही, सगळं बाष्कळ व्यर्थ आहे. त्या पद्धतीने हा अहंकार ज्ञानी माणसाला होण्याची जास्त शक्यता आहे. नामदेव महाराज म्हणतात हा मी माणसाचं फार नुकसान करतो. त्रैलोकी धनवंत मी, आम्ही किती मी करतो. विद्याभिमी वीर मी, नाता मी, दाता मी, नरनाथ मी, विबुध मी, सर्वज्ञ मी, शूर मी, भोक्ता मीच, सुजान मी, सुजन मी, स्वानंद मी, श्रेष्ठ मी. अरे हो हो हो, किती मी. पण मी हे चिकळे परंतु न कळे कोठील मी कोण. मी कोण, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय हे कळायला अहंकार सोडावा लागेल. भगवत पूज्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यती. कोहम, मी कोण आहे, कधी विचार केला का? मी इथे जन्माला का आलो, या मीचा शोध घ्यायचा असेल, वेदांताच्या भाषेमध्ये त्याला कूटस्थ चैतन्य म्हणतात. जो आतमध्ये असला आहे ना तो मी, त्याला प्राणशक्ती म्हणतात, त्याला चैतन्य शक्ती म्हणतात. तो भगवंत आहे, तो आहे म्हणून सगळं चाललंय. तो जर निघून गेला तर माणसं म्हणतात उचला आता, आणि घरासमोर गर्दी होते. तो आहे आतमध्ये, त्याला ओळखणं म्हणजे मीचा बोध घेणं. नाहीतर आम्ही देहाला मी 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 इतकं करतो की हा मी आम्हाला दुःखात लोटल्याशिवाय राहत नाही, भ्रम निर्माण केल्याशिवाय राहत नाही. कशाला व्यर्थ गोष्टींचा अहंकार करायचा, कशाला नको त्या गोष्टींची चिंता करायची. चिंतायचंच असेल तर भगवंताचं नाम, त्याचे पद, त्याच्या पायाचं चिंतन करूया, अहंकार बाजूला ठेवूया. नाथबाबा म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. हा अहंकार बाजूला ठेवू, समर्पण बुद्धीने भगवंताला शरण जाऊ आणि साईनाथांना प्रार्थना करू. आधी विठोबा, आधी पोटोबा, मग विठोबा. शरीरम आद्यम खलू धर्म साधनम. शरीर हे धर्माचं साधन आहे, मग त्याला वेळेवर नको का मिळायला? काही आमचा महिला वर्ग म्हणत असेल आता ही कधी संपवायची कीर्तन, आधीच घड्याळ पुढं 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 पळत आहे. पण खरं सांगू का, आहे हो, ते तर करायचंच आहे. पण इतक्या उत्साहाने आणि आनंदाने हा सुरू असलेला, आयोजित केलेला हा महोत्सव मी म्हणेन, सगळी सृष्टी उत्साही आहे. त्या उत्साही सृष्टीमध्ये भगवंतांनी तुम्हाला मला जन्म दिलाय. साईनाथांची अनन्वित असा कृपेचा आशीर्वाद तुमच्या माझ्यावर आहे. साईबाबांचे परमशिष्य असलेले दासगणू महाराज, त्या दासगणू महाराजांनी साईनाथांना खूप सुंदर प्रार्थना केली, प्रसाद मागितलाय. रहम नजर करना साई, रहम नजर करना, बच्चों का पालन करना, रहम नजर करना साई, रहम नजर, बारीक बसा, बच्चों का पालन करना. मैं अंधा हूँ बंदा तेरा, मैं अंधा हूँ बंदा तेरा, मुझको प्रभु दिखला
आपण वाचत असाल, साईनाथांच्या चरित्राची पोथी वाचत असाल, मला असं वाटतं साईबाबांकडे दासगणूंनी मागितलेलं मागणं आहे, रहम नजर करना बच्चों का पालन करना, मैं अंधा हूँ बंदा तेरा. कारण खरंच आहे बरं का, डोळे असून आम्ही आंधळे आहोत अशी परिस्थिती आहे की नाही. जगाकडे डोळसपणे बघायला संतांनी शिकवलं. वास्तववादाचा रोकडा स्पर्श संतांच्या आयुष्याला होता, तो तुम्हाला मला मिळावा. डोळस दृष्टींनी समाजाकडे बघावं. आणि परमार्थाचा अर्थ कळायचा असेल, आम्हाला अर्थाचा परमार्थ लवकर कळतो, पण परमार्थाचा अर्थ कळायचा असेल तर खऱ्या अर्थी समर्पण भावनेनी, समर्पण बुद्धीनी इथं येणं अपेक्षित आहे. इथे आपला वाटा देणं अपेक्षित आहे. जशी ती खार छोटी होती, पण समुद्र सेतुबंधनाच्या कामामध्ये तिने आपला वाटा उचलला, तिने ते काम पूर्णत्वाला नेलं. प्रभूंची पूर्ण कृपा झाली. तुमच्या माझ्यावर भगवंतांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर या समाजामध्ये आमच्या संतांनी, सत्पुरुषांनी, महंतांनी देव देश धर्माचं काम हातामध्ये घेतलं. ते मी म्हटलं होतं 3Dचा मागे लागलेला आपला समाज, आपली तरुणाई आणि त्यावेळच्या तरुणांची, त्यावेळच्या महापुरुषांची 3D म्हणजे एकच होती, देव देश आणि धर्म. हे तत्वज्ञान होतं जीवनाचं. त्यामुळे महापुरुषांपासून संतांपर्यंत, संत महंतांपर्यंत, पुराणातल्या देवदेवतांपर्यंत अनेकांनी आमच्या कल्याणाचंच चिंतन केलं. भगवान प्रभू साईनाथ तुमच्या माझ्याकरता इथे आलेले आहेत. त्यांची पूर्ण कृपा व्हायची असेल तर आम्हालाही त्यांच्याकडे मागणंच मागावं लागेल. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. आणि जगाचं कल्याण चिंतणाऱ्या अनेक सत्पुरुषांची कृपा तुम्हाला मला लाभावी, या एका उद्देशाने नामदेव महाराज सुद्धा सांगतात, भगवंता आता काय देशील रे, ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्या प्रत्येकाचं कल्याण कर भगवंता. अभंगाचं
असो सगळ्यांचं कल्याण चिंतन केलं. ज्यामुखी निधान पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो असं आगळं वेगळं दिव्य मागणं नामदेव महाराज पांडुरंगाच्या चरणी मागतात. तुम्हाला मला ही सद्बुद्धी भावी, इतकी श्रीमंती, इतकं अफाट सामर्थ्य हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहे. आज अयोध्येमध्ये प्रभू रामराय सुद्धा येत आहेत. आम्ही साक्षीदार आहोत. राष्ट्र दैवत प्रभू रामचंद्र आमच्यासाठी येत आहे. इकडे साईनाथ आमच्या करता येत आहेत. आम्ही साक्षीदार आहोत या सोहळ्यांचे. आम्ही भाग्यवान आहोत. ते भाग्य आमचं आम्ही आजमावावं, ते भाग्य उपभोगूया आणि हा असा आनंदाचा सोहळा साजरा करूया. सगळ्यांचं कल्याण चिंतन करूया. कशाला कुणाचं हृदय दुखावायचं मला सांगा. तुमच्या माझ्या बोलण्यातनं दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे असं आमचं बोलणं असू द्या. नाहीतर खासकन दुसऱ्याच्या अंगावर ओरडायचं, वासकन एखाद्याला दुखवायचं असं नाही. गळ्यात माळ एक नाही, मग माळेबरोबर पथ्य असावं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. पथ्य काय? गळा माळ शोभे आत्मरूप शांती. ती शांती आत्म्याच्या ठिकाणी लाभावी. प्रत्येकाला सुख समाधान प्राप्त व्हावं. कशासाठी दुसऱ्यांचं खरकट खायचं? इतकं प्रगाढ तत्वज्ञान भारतीय संस्कृतीत आहे. भगवद्गीता तुमच्या माझ्या पोरांच्या हातात वेळीच देऊया. 16व्या वर्षी ज्ञानोबा जर ज्ञानेश्वरी लिहितात तर आमच्या पोरांनी 16व्या वर्षी निदान उघडून तर बघितली पाहिजेच ज्ञानेश्वरी. हा अट्टहास मोठ्या माणसांनी ठेवलाच पाहिजे. नाही ठेवला तर आमची पिढी रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. योग्य वयात योग्य त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तेव्हा कल्पनेची बाधा होणार नाही, अहंकाराचा वारा लागणार नाही. उत्तम कल्पापर्यंत आयुष्य हरिभक्तांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. नामदेव महाराजांचं मागणं भगवंत पूर्ण करतील नव्हे केलंय यात शंका नाही. आज पाश्चिमात्य लोक तुमचं माझ्या भारतीय संस्कृतीचं अनुकरण करतायत. पाश्चिमात्य लोक भगवद्गीतेचा अभ्यास करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास अमेरिकेतली माणसं करतायत आणि आम्ही नको त्यांचे पोवाडे गातो. मी तरुण मंडळींना कायम सांगते, आमच्याकडे अनेक लोकांनी स्वाऱ्या केल्या. लुटारू अक्षरशः लुटलं, इथलं सगळं नेऊन लुटलं. भारतभूमी कंगाल केली. 17 स्वाऱ्या केल्या. महम्मद गझनी असू दे, सिकंदर असू दे, अनेक लोकांनी स्वाऱ्या केल्या. आणि आम्ही काय म्हणतो, जो जिता वही. वाटलंच मला आता दृष्ट काढा घरी गेल्यावर आपलीच आपण. मी एवढं सगळं सांगितलं त्याच्यावर बोळा फिरला असं म्हटलं तरी चुकणार नाही. काय म्हणतो आपण, जो जिता वही. आता का बोलाल? मी हात जोडून सांगते, लुटेरे, फुटके लुटेरे कुणीतरी येतात. आमच्या संस्कृतीतलं ज्ञान
पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. इथली नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठ लाखोंच्या संख्येमध्ये पुस्तकं जाळली, पण तरी सुद्धा आज विश्वगुरु म्हणून भारतभूमी जगाच्या ठिकाणी ललामभूत आहे, हे विसरून चालणार नाही. सगळ्या जगामध्ये भारत हा गुरुस्थानी आहे. प्रत्येकाला आत्मिक शांतता हवी असेल तर भारतीय अध्यात्मशास्त्राकडे यावंच लागेल. सगळा भंपकपणा, सगळा भपकेबाजपणा दूर ठेवावा लागेल आणि आमच्या भारतीय संस्कृतीतलं मूळ विसरून चालणार नाही. सगळी मंडळी इकडे धावायला लागली आणि आम्ही नको त्यांचं अनुकरण करतो. आजपासून म्हणी बदलूया. माझ्या तरुणांना मी सांगेन, जो जीता वही सिकंदर नाही, आजपासून बदला. जो जीता वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीता वही पृथ्वीराज चौहान, जो जीता वही राजा पृथ्वीराज चौहान, राजा विक्रमादित्य. का हो, भरपूर यादी होईल मोठी. आपल्याला ऑप्शन दिलेत, काही म्हणा, पण सिकंदर नाही म्हणायचं आजपासून. राजांनी एवढं केलं, आमचा इथला धर्म शाबूत आहे. आज तुमच्या माझ्या स्त्रियांचं शील सुरक्षित आहे. कुंकू कपाळावरचं सुरक्षित राहावं याकरता आयुष्याचा यज्ञ केला या मंडळींनी. आणि आम्ही अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो. डीजे शिवाय आमची जयंती होत नाही. छत्रपती शिवप्रभू आमच्या दंडात किती आहेत यापेक्षा दंडावर, जनकींवर, इकडं टॅटू सगळीकडे असतात, पण रोम रोमात, रक्तात, हाडा मासात किती हे विभूतिमत्व आहे याचा विचार प्रत्येक तरुणांनी करावा. चारित्र्य उज्ज्वल बनावं. आणि हा देश सर्वार्थाने महान आहेच आहे, पण या देशाचं, या भूमीचं आम्ही काहीतरी देणं लागतो. त्या उद्देशाने प्रत्येकाने आपल्या पातळीवर काहीतरी जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. माझ्या समाज बांधवांवर, माझ्या देशावर, माझ्या देशाचा माझ्यावर काहीतरी बोजा आहे. मी काहीतरी देणं लागतो. तिकडे सीमेवर जवान लढतो, शेतात शेतकरी मरतो, घाम गाळतो, कष्ट करतो. मग जेवायला बसताना आणि जमिनीवर अंग टाकताना, झोपताना या देशाचा जवान आणि या देशातला किसान विसरून चालायचं नाही. प्रत्येक वेळी कृतज्ञता ठेवायची या दोघांच्या बद्दल. तर तुमचं माझं जगणं सार्थकी राहील. नामा म्हणे तया असावे कल्याण. जपमाळ करत असाल तर एक जप, एक माळ, राष्ट्राय स्वाहा इदन्न मम या उद्देशाने असावी. एक माळ माझ्या देशावर, सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी असू द्या. त्यांना उत्तम आयुष्य दे भगवंता. तरुण 20-20 वर्षाच्या पोरांची प्रेत आमच्या गावाकडे येतात, त्यावेळेस काय टाहो फोडतात माता, बघून काळीच पिळवटून निघतं आमचं. मला सांगा, तुमचं माझं घर बसल्या हे कर्तव्य आहे की नाही? एवढं तर आम्ही करू शकतो की नाही? नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे तया असावे कल्याण. प्रत्येकाचं कल्याण व्हावं ही जर अपेक्षा संतांच्या सारखी तुमच्या माझ्या हृदयामध्ये निर्माण झाली तर भगवंत आमच्यावर का नाही कृपा करणार? आणि काय मागायचं? गोव्यातले कवी आहेत बाबा बोरकर. जसं नामदेवांचं पसायदान, जसं ज्ञानोबांचं पसायदान, ते पसायदानच म्हणून, नाट्यगीत म्हणून ज्याला दर्जा मिळाला, असं एक बाबा बोरकरांचं फार सुंदर साहित्य आहे. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवा शंकरा, गंगाधरा शिवा सुंदरा, जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. सर्वात्मका सरती ती ना धी ना धी, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वेश्वरा. झालेली सेवा भगवंत चरणावर अर्पण करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आज जागराचा दिवस आहे, महाप्रसाद आहे, त्यामुळे घड्याळ आधीच पुढे गेलं होतं, माझ्याकडून अजून पुढे पडत गेलं. ते काय करू, ते घड्याळ थांबतच नाही. मी तर काही थांबवू शकले नाही, घड्याळ बरंच पुढे गेलंय. आपल्या सगळ्यांना इतका वेळ मी बसवून ठेवलं, पण आपण सुद्धा शांतपणे अत्यंत सुंदर पद्धतीने मला साथ दिली. मनापासून प्रत्येकाच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते. आमचे परम आदरणीय रहाणे काका, मनापासून त्यांना नमस्कार करते की त्यांचे प्रयत्न, त्यांना साथ देणारी सर्व मंडळी सगळ्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करते. आदरणीय मंडलिक महाराजांना नमस्कार. सर्व गायक वादक साथीदार विणेकरी